नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे एकमेव दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक समृद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस सर्वप्रथम पंचांकरण करते. त्याचप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई यांच्याही कार्याला आणि त्यागाला माझे त्रिवार वंदन. ज्या संस्थेच्या मार्फत भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालतो ती तुम्हा आम्हा सर्वांची एकमेव मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, त्याचप्रमाणे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर आणि या संस्थेचे कार्यालयीन सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्याला तुमचा आणि माझा सर्वांचा सविनय जय भीम. आज आपल्या संबोधी विहारात चौथे पुष्प राबवण्यात येत आहे वर्षावासातील. तर आजचा जो विषय आहे तो ऐकण्यासाठी ज्या माझ्या श्रद्धावान उपासक आणि उपासिका उपस्थित झालेल्या आहे त्याचप्रमाणे सर्वप्रथम या विहाराचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश कोडके गुरुजी, या संस्थेचे या विहाराच्या सेक्रेटरी रेखा मागाडे, त्याचप्रमाणे या विहाराचे कोषाध्यक्ष आदरणीय आपले ज्येष्ठ खरात गुरुजी, श्रद्धावान उपासक उपासिका, संपूर्ण या संस्थेची कमिटी, बालक बालिका, तुम्हा सर्वांना माझं मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा जो विषय आहे आपला, डायरेक्ट विषयाला सुरुवात करते. आजचा जो विषय आहे आपला प्रतीत्य समुत्पाद. विषय ऐकायला थोडासा जेवढा ऐकायला कठीण वाटतो ना विषय प्रतीत्य, माझ्यासाठी पण हा विषय नवीनच आहे, परंतु ह्या विषयाची मला खूप एक्साइटमेंट होती, खूप म्हणजे कुतूहल होतं की हा विषय मला जाणून घ्यायचा होता. जाणून याच्यासाठी घ्यायचा होता. मी लुंबिनी विहारामध्ये खजिनदार म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळी त्या विहाराचे जे अध्यक्ष होते भगवान कांबळे गुरुजी, तुम्ही सगळे ओळखत असाल त्यांना. तर त्यांनी हा विषय विहारामध्ये दिलेला आणि तो विषय देत असताना मला तो विषय अर्धवट ऐकायला मिळाला आणि त्यामुळे मला थोडस सल होती की नाही, मला हा विषय पूर्ण समजून घ्यायचा आहे. म्हणून त्या अनुषंगाने मी हा विषय मागून घेतला वर्षावासामध्ये की नाही, मला हा विषय हवा आहे. अगदी संपूर्ण नाही, परंतु जरी माझं अर्ध जरी ज्ञान झालं, मला मिळालं, तरी पण कुठेतरी माझी प्रज्ञा जी आहे ती जागृत होईल. कुठेतरी मला ते वर्षावासातलं जे प्रज्ञावानाचं जे गुण आहे तो कुठेतरी मला मिळेल, कारण मला ते ज्ञानाचं अवलोकन होईल. म्हणून मी हा विषय मागून घेतला. तर आपण विषयाला सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम आपले जे विहाराचे कोषाध्यक्ष आहे आदरणीय खरात गुरुजी, यांना काल ट्रॉफी मिळाली आहे, पारितोषिक मिळालेलं आहे. संघभूषण ही त्यांना काल पदवी बहाल झालेली आणि त्यांना मेडल मिळालं होतं. तर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की आपल्या विहाराचे ते ज्येष्ठ कार्यकारिणीतले बरेच वर्षापासून कार्यरत असणारे आहे आणि अशा ज्येष्ठांचं आपल्याला खरंच म्हणजे तुम्हाला तर खूप चांगले की तुमच्या विहारात एवढे ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि कुठेतरी तुमच्या जे विहाराचे कार्य त्यांच्या अनुषंगाने जे चाललेले आहे. त्याचप्रमाणे आजचे आयोजक यशोदा गजरमल, बरोबर, तुमचेही खूप आभार, कारण वर्षावासामध्ये तुम्हाला जे तुम्ही आजचे आयोजक आहात कुठेतरी थोडस पुण्य करायचं तुम्हाला भाग्य लाभलं, म्हणून तुमचे पण विशेष आभार करते आणि विषयाला सुरुवात करते. या वर्षावासाच्या कालावधीत तुम्हाला अभिधम्म ऐकायला मिळत आहे. बघा, त्रिपिटकातील अभिधम्म हा तुम्हाला कुठेतरी त्याच्यातला एक छोटासा एक पॉइंट किंवा एक छोटस काहीतरी ऐकायला भेटत आहे, म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला हा अभिधम्म ऐकायला भेटत आहे, हा विषय ऐकायला भेटत आहे आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात, भाग्यवान आहात.
वर्षावासात आपण जो वर्षावासामध्ये आपण जो धम्म ग्रहण करतो आणि जो ऐकतो, आणि हा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतो, वेगवेगळ्या ठिकाणची लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. प्रत्येकाची शैली वेगळी असते ना सांगण्याची. प्रत्येक जण एकसारख्या विषयाने सांगत, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते, ऐकण्याची पद्धत वेगळी असते, लिखाणाची पद्धत वेगळी असते आणि सांगण्याची ही पद्धत वेगळी असते. तर हा आपण जो पाठ ग्रहण करतो, तो हातचा जो पाठ आहे हा अत्यंत गंभीर आहे आणि महत्वाचा आहे. कारण प्रत्येकाचे हे पुण्य नसते की हा विषय ऐकावा. म्हणजे जी जण आज हा विषय ऐकणार आहे ती कोण होणार आहे? पुण्यवान आणि भाग्यवान होणार आहे. आज ज्यांना हा विषय ऐकायला मिळणार आहे. मी भगवान कांबळेंचा विषय ऐकला अर्धवट, त्यावेळेला मग थोडीशी पुण्यवान झाले, सगळी नाही होता आले, परंतु तुम्ही आज सगळा विषय ऐकणार आहे. तुम्ही आजच्या विषयांचे, आजच्या दिवसाचे पुण्यवान आहात, भाग्यवान आहात. परंतु दुसरे असे पुण्य की हा विषय जरी लाभला असला, हा विषय थोडा समजायला कठीण आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा विषय समजून घेताल तेव्हा तुम्ही काय होणार आहे? प्रज्ञावान होणार आहे. प्रज्ञा म्हणजे आपलं ज्ञान असतं, म्हणजे उचित ज्ञान. तर तुम्ही प्रज्ञावान होणार आहे, तुमची प्रज्ञा जागृत होणार आहे हा विषय ऐकल्यामुळे. म्हणजेच पुण्यवान भाग्यवानासोबत तुम्ही प्रज्ञावान देखील होणार आहात. असा हा आजचा. आता ह्या विषयाचा शब्दशःचा अर्थ आपण बघितला. प्रतित्य. प्रतित्य म्हणजे काय? कोरके गुरुजींशी सकाळीच बोलणं झालं. म्हटलं का सकाळीच गुरुजी विषय थोडा कठीण आहे, आज सकाळपासून मी अभ्यासच करत होते, तर शब्दाची फोड होणं पण अधिक आपल्याला गरज आहे की नाही. तर प्रतित्य म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती होणे आणि त्या गोष्टीचं काय होणे, ती गोष्ट नष्ट पण होणे. ह्याचा प्रतित्याचा अर्थ हा शब्दशः असा होतो. तर दुसरा समुत्पाद ह्याचा अर्थ असा आहे की प्रतित्य म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होणे, ती नष्ट होणे. समुत्पाद म्हणजे त्या क्षणी दुसरी एखादी गोष्ट तिथे जन्माला येणे किंवा उत्पन्न होणे. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते, नष्ट होते आणि लगेच दुसरी गोष्ट निर्माण होते. असा प्रतित्य समुत्पाद ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. सगळ्यांना कळलाय? आता मनात एखादी गोष्ट येणे, उदाहरण आपण घेऊया. एखादी गोष्ट मनात येते आणि ती नष्ट होते आणि लगेच दुसरी एखादी गोष्ट आपल्या मनात येते. तर अगदी साधं उदाहरण घेऊया. आता तुमच्यापैकीच बघा आल्या असतील, इथे विषय ऐकायला आले असतील. आल्या असताना असं होतं की मी ह्या रस्त्याने जाऊ का? नको नको, मी त्या रस्त्याने जाते. म्हणजे एखादी गोष्ट मनामध्ये आली, त्या क्षणी ती गोष्ट नष्ट झाली आणि दुसरी गोष्ट लगेच त्या क्षणी दुसरी गोष्ट निर्माण होणे. तर अशा प्रकारचा हा प्रतिज्ञ समुत्पाद आहे. माझ्या मनात स्वतः निघताना, मला ते 5:45 गुरुजींचा फोन आला तेव्हा ऑलरेडी निघाले होते. माझ्या मनात स्वतः विचार आला मी येताना की मी कुठल्या साईडने जाऊ, स्टेशन मार्गे येऊ टू व्हीलर वरून की ग्रीन सिटी आमच्या इथे आहे त्या मार्गे येऊ. परंतु नंतर म्हटलं नको, हा जरा रस्ता जवळ आहे. म्हणजे माझ्या मनात एक गोष्ट निर्माण झाली की मी कोणते रस्ते चॉईस करू. तर आधी विचार केला ह्या साईडने येते, पण नंतर लगेच दुसरा गोष्ट माझ्या मनात लगेच निर्माण झाली की नाही, मी इथून आले आणि त्याप्रमाणे मी कृती केली. हा अगदी साधा सोपा प्रतित्य समुत्पाद आहे. आता हा थोडासा समजायला अवघड आहे, पण समजल्यानंतर खूप सोपा आहे. जेव्हा तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, आता हे जे ज्ञान प्राप्त झाले हे 3 प्रहरामध्ये प्राप्त झाले त्यांना. आता हे 3 प्रहर कोणते? तर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचे हे 3 प्रहर असतात. तर ह्या 3 प्रहरात ते ज्ञान प्राप्त झाले. मग आता ह्या प्रहराचे हे 12 तास झाले. 12 मध्ये किती होणार? 4 तासाचा एक प्रहर झाला की नाही, 4×12. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून त्यांची जी ध्यानाला सुरुवात झाली ती सकाळी 6 वाजे तर शेवटच्या प्रहरीपर्यंत त्यांना ते ज्ञान प्राप्त होते. आता हे जे ज्ञान प्राप्त झाले त्यामध्ये नेमकं काय झालं? तर सर्वप्रथम त्यांनी 10 पारमिता अनेक अंगाने त्यांनी त्या ध्यानाचं हे केलं की जगामध्ये दुःख काय आहे ह्याचा त्यांना शोध लावायचा होता ना. आणि मग सर्वप्रथम त्यांना 4 आर्य सत्य जी होती ती गवसली. ही 4 आर्य सत्य गवसल्यानंतर शेवटचा जो प्रहर होता तेव्हा त्यांना प्रतित्य समुत्पादाचं अवलोकन झालं, त्यांना त्याचं ज्ञान झालं प्रतित्य समुत्पाद काय असतं ते. आणि हे जे प्रतित्य समुत्पादाचं जे आजचं आहे प्रतित्य समुत्पाद, ह्याचं जर तुम्ही विश्लेषण केलं, ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते तुम्हाला कुठे सापडेल? तर दिग्घ निकायामध्ये महापरिनिधान सुत्तामध्ये तुम्हाला हे जे सुत्त आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. भगवंतांनी प्रतित्य समुत्पादाचा उपदेश केला असता तिथे कोण होतं? आनंद भंते होते तिथे. जेव्हा त्यांनी हा प्रतित्य समुत्पादाचा उपदेश केला
आनंद भंते तिथेच होते शेजारी बसलेले. आणि तेव्हा आनंद भंते काय उद्गारले? भंते आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भंते प्रतित्य समुत्पाद हा किती गंभीर आहे, पाहिल्यावर किती गूढ वाटतो, पण तो अगदी स्पष्टपणे मला कळलं आहे असं आनंद उद्गारतायत. आणि तेव्हा लगेच तथागतांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे. भगवंत म्हणतात, आनंदा असे म्हणू नकोस, ही प्रतित्य समुत्पाद गूढ आहे, गंभीर आहे. आनंद, या धम्माला न समजल्यामुळे, न जाणल्यामुळे प्रज्ञा जी आहे ती गुंड्यासारखी झालेली आहे. म्हणजे तथागत सांगतात की एखादा धाग्याचा गुंडा असतो बघा, रोल असतो, त्याचे धागे गुंतलेले असतात. त्या धाग्याच्या रोल प्रमाणे हा जो आहे प्रतित्य समुत्पाद आहे तो गुंतलेला आहे. म्हणजे बघा, आपल्याला फक्त तो गुंता सोडवायचा आहे. म्हणजे आहे ना सोपा, म्हणजे वाटायला कठीण वाटतं, परंतु आपल्याला तो जो धाग्याचा गुंता आहे तो आपल्याला काय करायचा आहे? फक्त सोडवायचा आहे. आणि तो कसा सोडवायचा आहे? प्रतित्य समुत्पाद समजून घेऊन त्याच्या आचरणाने हा आपल्याला गुंता सोडवायचा आहे. त्यावर पुढे तथागत म्हणतात की आसक्तीमध्ये पडलेली लोक आणि कर्मकांडात अडकलेली लोक, सर्वसामान्य लोक ईश्वर, आत्मा, दैववाद यात गुरफडलेली आहेत. म्हणजे जो तो धाग्याचा गोळा आहे तो त्याच्यामध्ये काय अडकलेला आहे? दैववाद, कर्मकांड, अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्या धाग्याच्या रोलमध्ये अडकलेल्या आहेत. आणि तो गुंता आपल्याला काय करायचा आहे? सोडवायचा आहे असं तथागत सांगतात. आणि या प्रवाहाच्या उलट जाण्याचा हा प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत आहे. बघा, प्रवाहाच्या उलट जाणे. तथागतांनी जेव्हा सुजाताची खीर खाली तेव्हा ते सोन्याचे पात्र निरंजना नदीत टाकलेले ना, आणि ते प्रवाहाच्या उलट गेलेलं. त्याचप्रमाणे आपल्यालाही कुठेतरी प्रवाहाच्या उलट जाऊन कार्य करायचं आहे. आणि हे प्रवाहाच्या उलट जाणारी बघा सगळी लोक असतात का? नाही. 100 लोक असतील तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2च जण असतात ती प्रवाहाच्या उलट जाऊन कार्य करणारे असतात. सगळे असतात का? नाही. तर जो प्रतित्य समुत्पादाला जाणतो तो कोणाला जाणतो? धम्माला जाणतो. तथागत भगवान बुद्धांच्या आदर्शांना जाणतो, त्यांनी दिलेले जे पण उपदेश आहेत त्याला जाणतो. म्हणून प्रतित्य समुत्पाद हा खूप गंभीर विषय आहे आणि महत्वाचा विषय आहे. त्यानंतर पुढे जो भगवंताचा हा सिद्धांत आहे, महाकारुणिक, असीम, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, या ब्रह्मवीराच्या भावनेने त्यांनी काय केलं? प्रेरित केले त्यांना. जे आनंद भंते आणि भिक्खू संघ होता त्यामुळे ते प्रभावित झाले. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जगात थोडीशी जरी लोक असतील ना तरी चालतील, परंतु ते कसे असावे? त्यांना प्रतित्य समुत्पाद हा कळायला पाहिजे. आता जेव्हा तथागतांना जेव्हा दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा पण त्यांच्या मनात कुठेतरी चलबिचल चालू होती की मला आता हे जे मिळालेले ज्ञान आहे ते आता मी काय करू, कोणाला देऊ हे ज्ञान, असं त्यांना कुठेतरी वाटलं. आणि मग नंतर त्यांना कोणाची आठवण झाली? जे 5 परिवारजक होते त्यांची आठवण झाली त्यांना. परंतु हे कुठे होते? 5 परिवारजक साधनातला होते की नाही? साधनात मध्ये त्यांनी उपदेश दिला. परंतु 2 तपस्सू आणि भल्लिक नावाचे 2 व्यापारी त्यांना भेटले. तथागतांना हे माहित होतं की जे मला ज्ञान प्राप्त झालेले आहे, जे आर्य सत्य कळलेले आहे आणि जे प्रतित्य समुत्पाद कळलेला आहे तो सामान्य व्यक्तीला कळायला खूप कठीण आहे. त्याला कळेपर्यंत नाही होणार, ते समजू नाही शकत. कारण कुठेतरी प्रज्ञेची पातळी ती कुठे झाली? थोडीशी उच्चतम पाहिजे. म्हणून त्यांना त्या 5 परिवारजक जे होते त्यांची आठवण आली. आणि त्याप्रमाणे जे 2 व्यापारी त्यांना भेटले त्यांनी तिथे त्यांना काय प्रवचन वगैरे दिलेलं नाहीये, तिथे फक्त थोडंफार त्यांना काहीतरी उपदेश वगैरे दिला. त्यामुळे जे भाग्याचं जे काम होतं, म्हणजे ते जे 2 व्यापारी होते ते तिथे भाग्यवान ठरू शकले नाही. परंतु तथागतांच्या वाणीने मात्र ते मंत्रमुग्ध झालेले आणि तिथे त्यांनी तथागतांचा वंदन वगैरे केलेलं आहे. आणि पुढे जाऊन तथागतांनी त्यावेळी त्यांना केस दिले होते डोक्याचे काढून. ते बोले आम्हाला काहीतरी द्या तुमची निशाणी म्हणून. तेव्हा त्यांनी त्यांच्या देशात जाऊन त्याच्यावर स्तूप निर्माण केलेला आहे. तर जेव्हा तथागतांनी हा उपदेश केलेला आहे, तथागत भगवान बुद्धांनी साधनातला जाऊन तिथे कोणाचा जन्म झालेला आहे? आता तुम्ही सगळ्या नेहमी येणाऱ्या उपासिका आहात ना. आता मला सांगा, सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झालेला आहे? लुंबिनी वनात झालेला आहे. त्याच्यानंतर बुद्ध
तथागत भगवान बुद्धांचा जन्म कुठे झाला? ते तर सिद्धार्थ गौतमाचा झाला ना. बुद्धगयेमध्ये कोणाचा जन्म झाला? कारण तिथे सिद्धार्थ गौतमांचा पुनर्जन्म झालाय, तिथे नवीन जन्म झालेला आहे. सिद्धार्थ गौतमाच्या नंतर ते कोण झालेले आहे? तथागत सम्यक संबुद्ध झालेले आहेत. बुद्धगयेला जेव्हा त्यांनी ध्यानात 6 वर्ष कठोर तपस्या करून जेव्हा ते शेवटचे 6 आठवडे जेव्हा ते तपश्चर्याला बसले, त्याच्यानंतर तिथे तथागत भगवान बुद्धांचा बुद्धगयेला जन्म झालेला आहे. पुढे जेव्हा ते सारनाथला गेले, त्या 5 परिवारजकांना त्यांनी उपदेश केला आहे, बौद्ध धम्माचा उपदेश केला आहे, तेव्हा तिथे कोणाचा जन्म झाला? बुद्ध धम्माचा जन्म झाला की नाही तेव्हा. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजेत की सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला, बुद्ध धम्माचा जन्म कुठे झाला, तथागत भगवान बुद्धांचा जन्म कुठे झाला. तर ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळा त्याचा पुनर्जन्म झालेला आहे. सिद्धार्थ गौतमांचा जन्म पुन्हा झाला, तो तथागत भगवान बुद्ध झाले. त्यानंतर पुनर्जन्म झाला आपल्या बौद्ध धम्माचा तिथे जन्म झालेला आहे. विषयाला एक लागून अशी एक लाईन आहे, कार्य कारण भाव, प्रतित्य समुत्पाद कार्य कारण भाव. भगवान बुद्ध म्हणतात की कोणतीही गोष्ट जी असते ती कारणाशिवाय घडत नाही. कोणतीही गोष्ट असू दे, मग प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट असं काय असतं, कारण असतं. आता एखादी गोष्ट घडते ती एखाद्या कार्यामुळे, आणि त्याच्या कारणामुळे ते दुसऱ्याचे कारण होते, आणि मग दुसरे कार्य हे तिसऱ्याचे कार्य होते. अशा तऱ्हेने हे जे चक्र असते ना ते चालू राहते. आता कोणतीही गोष्ट ही स्वयंसिद्ध नसते, अचानक प्रकट नाही होत ना, त्याला काहीतरी कारण असतं की नाही. अचानक कोणती गोष्ट कुठेतरी जादूने निर्माण झाली असं झालंय का? नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं, आणि त्याचा परस्परचा काहीतरी संबंध असतो, जी गोष्ट उत्पन्न होते. आणि म्हणून तथागत म्हणतात, इदम सती इदम होती, इदम असती इदम न होती. म्हणजे कारण असल्याशिवाय कार्य घडते, कारण नसल्यावर कार्य घडत नाही. आता याचं आपण उदाहरण घेऊया. उदाहरण, वॉटर सायकल. पाऊस पडतो की नाही? पाऊस कसा काय पडतो? समुद्राच्या, हे लहानपणी झालेलं आहे आपल्याला 4वी-5वीला. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते, त्याचे ढग निर्माण होतात, मग परत पाऊस पडतो, परत त्या पावसाचे पाणी समुद्राला मिळतं, समुद्र नदीनाला मिळते ना, त्याच्या पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते, ढग बनतात. हे सायकल आहे. हे म्हणजे ह्याला एकमेकाला सगळ्या गोष्टी कारण आहेत. पाऊस नसता पडला, ढग नसते जमा झाले, समुद्राच्या पाण्याची वाफ झाली असती का? नसती झाली. मग ह्या सगळ्या गोष्टी, ह्याचं जे चक्र आहे त्या एकमेकाच्या सगळ्या कशा आहेत तर जुडलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणाशिवाय होत नाही. दुसरं असं उदाहरण घेऊया की एक पक्षी आहे, झाडावर बसलाय, त्या पक्ष्याच्या तोंडातून एखादं फळ पडलं, काय होणार? फळ पडल्यावर ते फळ उन्हामुळे कालांतराने सुकणार, मातीमध्ये त्याचं बीज जाणार. पाऊस पडल्यानंतर काय होणार आहे? त्या बीजाचं परत एक रोपटं तयार होणार, कालांतराने त्याचं झाड होणार, त्या झाडावर परत एखादा पक्षी येणार, किंवा आणखी कोणाच्या तरी निमित्ताने ते परत बीज जमिनीत जाणार, पुन्हा त्याचं झाड होणार. हे पण एक चक्र आहे. म्हणजे तो पक्षी आहे, त्याने ते बी टाकलं म्हणून ते मातीत रुजलं गेलं, आणि मातीत रुजलं गेलं म्हणून ते झाड आलं, म्हणून ते झाड आलं म्हणून ते मोठं झालं, परत फळं आली. तर हे पण एक सायकल आहे. तर हाच आहे कार्य कारण भाव. म्हणजे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. कळलं तुम्हाला? काही डाऊट आहे? सर्वांना माझं मैत्रीपूर्वक जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.